Hello kids, how are you all? I hope you all are fine. Today I am going to teach you math subject. For that, open your math textbook, page number 96. Write the number by making the ones into tens. आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे, काय पिक्चर दिलेलं आहे. ओके, सो वी हॅव टू काउंट इट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 and 15. आणि आपल्याला आता इथे काय करायचं, हा किती आहे ते पिक्चर 15. तर आपण काय करू, आता पहिले 10चे आपल्याला ग्रुप पाडायचे. सो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 यांनी करून दाखवलेलं आपल्याला. हे पहा, 10चा एक ग्रुप पडला आणि लूज किती राहिले आहेत मग 1 2 3 4 and 5. मग यांनी इथे काय केलं, जे लूज 5 राहिलेले आहेत त्यांना वन्स बॉक्समध्ये राईट डाऊन केलं. आणि 10चा जो ग्रुप आहे, किती ग्रुप झाले 10चे, 1 ग्रुप. सो 1 tens and 5 ones and 1 tens become number 15. हे ऑल किती होते, 15. ओके, then how many seats here? Count it. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 and 23. There are 23 seats here, and first of all we have to make the 10th group. So here यांनी आपल्याला ग्रुप करून दाखवलेला आहे. This is first group of 10. This is second group of 10. And how many loose seats here? 1 2 3. There are 3 loose seats here. मग जर 3 लूज सीट्स असतील तर आपण वन्स प्लेसमध्ये कुठला नंबर राईट डाऊन करणार आहोत, 3 नंबर. अँड हाऊ मेनी टेन्स हियर? 10चे किती ग्रुप झालेले आपले, 1 and 2. सो 2 tens हियर. सो 3 ones and 2 tens become number 23. And in number 23, 3 is on ones place. So write down 3 ones and 2 is on tens place. So write down 2 here. In this way we have to solve these 2 remaining example. तुम्हाला आधी काय करायचं आहे, पिक्चर काउंट करायचे, देन 10चे ग्रुप पाडायचे आणि जे लूज राहतात त्यांना वन्स बॉक्समध्ये राईट डाऊन करायचा तो नंबर, आणि जेवढे 10चे ग्रुप झाले तो नंबर 10 बॉक्समध्ये राईट डाऊन करायचा आहे. ओके, गॉट इट. देन नेक्स्ट इज चॅलेंज आहे आता तुम्हाला. व्हॉट इज द नंबर, लुक फॉर मोर टेन्स. आता आपल्याला इथे एक चॅलेंज दिलेलं आहे. काय चॅलेंज दिलेलं आहे, इथे जे सीड्स दिलेले आहेत यांनी पहा, इथे 10चे ग्रुप पाडलेले, किती पाडले, 1 2 3 4 5. आणि आपल्याला काय करायचं आहे, हे जे रिमेनिंग सीड्स आहे याचे सुद्धा 10चे ग्रुप पाडून घ्यायचे. ओके, सो काउंट द सीड्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. This is group of 10. Then also this is second group of 10s. Then this is third group and this is fourth group. म्हणजे आपल्याला 10चे किती ग्रुप मिळालेले, 4. This is 5 and 4. 5 plus 4 9. 9 tens. आपल्याला 9 tens मिळालेले आहे, 9 tens. आणि हाऊ मेनी लूज सीट्स हियर? 1 2 3 4. 4 लूज आहेत, त्यामुळे 4 ones. 9 tens means 90 and plus 4. 90 plus 4. 90 plus 4 equal to 94. What is the number we get? We get number 94. So write down number 94 in this box. Okay, in this way you have solved these 2 remaining example and find out the correct answer. Okay kids, bye.